त्यानंतर आता नागपूरहून एक ब्रेकिंग बातमी आहे। नागपूरच्या काटोलमध्ये कार्यक्रमामध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतं। राहुल देशमुख यांच्या भाषणावरून भाजप कार्यकर्ते चांगलेच संतापले। राहुल देशमुखांकडून भाजपवर श्रेयवादाचा आरोप करण्यात येतोय, त्यामुळे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। तर नागपूरच्या काटोल इथल्या कार्यक्रमामध्ये हा गोंधळ सुरू होता। राजकीय टीका करत असल्याची घोषणाबाजी नागरिकांनी केलेली आहे। त्यांनी आरोप केलेला आहे। तर नगर परिषदेचा हा कार्यक्रम होता आणि भाजप नेते स्टेजवर बसलेत, यावर देखील नागरिकांनी आक्षेप घेतलेला होता। उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, नेमकं काय घडलं या कार्यक्रमादरम्यान? खरं तर आज नागपूरमध्ये जे आहे ते काटोल मतदारसंघातील विविध विकास कामांचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आणि याचा कार्यक्रम व्यासपीठावर सुरू असताना सुरुवातीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी जे आहे ते भाषण केलं। मात्र हे भाषण करत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर ज्यावेळी भाजपचे नेते इथं बोलायला उभे राहिले त्यावेळी नागरिकांनी जे आहे ते हा कार्यक्रम नगर परिषदेचा असल्यानं भाजपचे नेते स्टेजवर काय बसले आहेत अशी टीका करत जे आहे ते घोषणाबाजी करायला सुरुवात केली आणि काही नेत्यांनी इथं राजकीय भाषण केलं। त्यामुळे नागरिकांनी जे आहे ते आपला रोष इथं व्यक्त केला। खरं तर या कार्यक्रमामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार अशा दोन्ही गटाचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे एकमेकांवर भाषणातून राजकीय टीका टिप्पणी करत असताना नागरिकांनी जो आहे तो या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। विशेष म्हणजे हा सगळा गोंधळ सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते व्यासपीठावरच बसलेले होते आणि त्यांच्यासमोर हा सगळा गोंधळ झाला। आता पोलिसांनी जे आहे ते सर्व नागरिकांना समज घातलेली आहे आणि थोड्या वेळात आता या सगळ्या प्रश्नांना आणि या गोंधळाला जे आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळी बोलतील त्यावेळी काय उत्तर देतं याकडे आता लक्ष लागलेलं आहे। तर आपण पाहतोय राहुल देशमुख यांच्या भाषणावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। देशमुखांकडून भाजपवर श्रेयवादाचा आरोप केला जातोय। आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत उदय तिमांडे। उदय, सध्या या ठिकाणी वातावरण शांत झालं का? कारण पोलिसांना सुद्धा मध्यस्थी करावं लागल्याचं दिसतंय। पण सध्याची परिस्थिती काय आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे। आपण बोलण्याची मला संधी दिली, 5 मिनिटं संधी दिली, त्याबद्दल मी आपले आभारी आहे। तर नागपूरमधल्या कार्यक्रमामध्ये हा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। नागपूरमधली घटना असून या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा हजेरी लावणार आहेत। मात्र त्यापूर्वी नागपूरच्या काटोल येथील कार्यक्रमामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। राहुल देशमुख यांच्या भाषणावरून भाजप कार्यकर्ते नाराज झाले, चांगले संतापले देखील होते। अखेर पोलिसांना सुद्धा या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांना शांत करावं लागलेलं आहे। राहुल देशमुख यांच्याकडून भाजपवर श्रेयवादाचा आरोप केला जातोय आणि नगर परिषदेचा हा कार्यक्रम असताना भाजप नेते स्टेजवर बसलेले आहेत, त्यामुळे नागरिकांनी यावर आक्षेप सुद्धा नोंदवलेला आहे। तर राजकीय टीका करत असल्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी घोषणाबाजी केलेली आहे। तर भाषणावरून भाजप कार्यकर्ते संतापलेले दिसले।